नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन रोकडेबा शेंडगे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड. आज आपल्याला भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि विकास या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. मित्रहो, या अगोदर आपण बँकेच्या उत्क्रांतीपासून बँकेची व्याख्या, बँकेच्या व्याख्याचे विविध उगमस्रोत, त्याचबरोबर युरोपमधील बँक व्यवसायाची उत्क्रांती, अमेरिकेतील बँक व्यवसायाची उत्क्रांती, आशिया खंडातील बँक व्यवसायाची उत्क्रांती इत्यादी बाबतीमध्ये माहिती घेतली होती. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली हे 2 टप्प्यात अभ्यासणार आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारतातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा पहिला टप्पा म्हणजेच भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती स्वातंत्र्यपूर्व कालखंड याचा अभ्यास आपण आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. मित्रांनो, असे म्हणतात की बँक व्यवसायाची सुरुवात ही युरोपमध्ये झाली. युरोपामध्ये बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली याचा आपण थोडक्यात आज आढावा घेऊ. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण याचा डिटेलमध्ये आढावा घेतला. युरोपामध्ये झालेल्या आपण सुरुवात करायची झाल्यास इटली या शहरातील लोंबार्डी प्रदेशातील त्या ज्यू व्यापाऱ्यापासून ते ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या बँक व्यवसायापर्यंत, त्याचबरोबर अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हची स्थापना, त्यानंतर जपानमध्ये बहुसंख्य बँकांच्या स्थापना, या आपणास बँकिंगच्या इतिहासामधले महत्त्वाच्या टप्प्यांची रचना किंवा महत्त्वाचे टप्पे असल्याचे दिसतात. मित्रांनो, भारतामध्ये बँक व्यवसायाची जी काही रचना आहे ती काही याच धर्तीवर चालू झालेली दिसते. असेही म्हणता येणार नाही की भारतामध्ये बँक व्यवसाय युरोपाच्या धर्तीवर चालू होण्याच्या अगोदर भारतामध्ये बँक व्यवसायासारखी परिस्थिती नव्हती. तर भारतामध्ये सुद्धा युरोपियन बँक व्यवस्था भारतात येण्या अगोदर काहीशी वेगळी व्यवस्था भारतामध्ये होती. आपणास माहीत असेल, वैदिक काळामध्ये, राजे महाराजांच्या काळामध्ये, त्याचबरोबर त्यानंतरच्या काळामध्ये आपण काहीशी वस्तू विनिमय पद्धत अंमलात आणली होती, अस्तित्वात होती. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूच्या बदल्यात वस्तू या बाबीवर जोर दिला जात होता. जर मला एखादी वस्तू घ्यायची असेल, समजा मला 10 किलो धान्य घ्यायचं आहे, तर माझ्याकडे एखादा पाळीव प्राणी किंवा एखादी अशी वस्तू आहे, ती वस्तू देऊन मी ते 10 किलो धान्य त्या ठिकाणी घेत असे. कालांतराने यामध्ये काही बदल निर्माण झाले. त्या बदलाचा परिपाक म्हणून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 2 महत्त्वाच्या व्यवस्था भारतामध्ये या बँक व्यवसायाच्या अनुषंगाने चालू असल्याच्या दिसतात. त्यातली पहिली व्यवस्था म्हणजे सावकार व्यवस्था. मग आता ही नेमकी सावकार व्यवस्था आहे तरी काय याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. मित्रांनो, सावकार ही एक अशी व्यवस्था आहे ती खऱ्या अर्थाने भारतीय बँक व्यवस्थेचं मूळ हे सावकारीमध्ये पाहिलं जातं. या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या आढळते. ती व्याख्या अशी की जी व्यक्ती किंवा संस्था कर्ज देते परंतु ठेवी स्वीकारत नाही, ते म्हणजे सावकार. खऱ्या अर्थानं सावकारांचं वैशिष्ट्य असं आहे की सावकार लोक त्या काळात फक्त पैसे देत असत, कर्ज देत असत, मात्र कोणत्याही प्रकारची ठेव नागरिकांकडून, लोकांकडून ते त्यांच्याजवळ बाळगत नसत.
आता सावकार व्यवस्था ही राजे महाराजांच्या काळात सुद्धा चालू होती, त्याचबरोबर त्या आधी सुद्धा चालू होती आणि काहीशी त्यानंतर सुद्धा चालू असल्याची आणि आजही काही प्रमाणामध्ये सावकारी व्यवस्था आपल्याला ग्रामीण भागामध्ये आढळून येते. म्हणजेच सावकारी व्यवस्थेमध्ये उत्तरोत्तर बदल होत गेलेले आपणास दिसून येतात. सावकारी व्यवस्थेनंतर दुसरी जी काही पद्धत भारतामध्ये अस्तित्वात होती तिला आपण म्हणूया सराफी पेढ्या. सराफी पेढ्या ह्या काय करायच्या? सराफी पेढ्या म्हणजे असा घटक होता की जी व्यक्ती किंवा संस्था पैसे कर्जाने देते, लोकांकडून ठेवी सुद्धा स्वीकारते, त्याचबरोबर हुंडी वटविण्याचं काम ही व्यवस्था करत असते. त्यांना सराफी पेढेवाले असे म्हणतात. ह्या सराफी पेढ्या आणि सावकार यामध्ये एक बेसिक फरक असा की सावकार लोक फक्त कर्ज देण्याचं काम करत, तर सराफी पेढ्या ह्या कर्जही देत, ठेवी स्वीकारित, त्याचबरोबर हुंड्या वटवण्याचं काम या सराफी पेढ्या करपूर्वी भारतामध्ये करत असत. मित्रांनो, या सावकारी पेढ्या, सराफी पेढ्या आणि सावकार यांचा आपण थोडक्यात आढावा घेतल्यानंतर आपणास काही अर्थाने भारतामध्ये 17व्या शतकामध्ये पाश्चिमात्य राष्ट्रांच्या धर्तीवर बँक व्यवसायाची सुरुवात झाल्याचा इतिहास पुरावे देतो. मुख्यत्वे करून हा कालखंड जो होता तो ब्रिटिश राजवटीचा होता. या काळामध्ये पूर्वी चालू असलेल्या विविध बँकिंग व्यवहार पद्धतीवर काही मर्यादा येत होत्या. ज्या मर्यादांच्या अनुषंगाने पूर्वी चालू असलेल्या बँक व्यवस्थेमध्ये अडथळे होते, ते अडथळे म्हणजे प्रामुख्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज पुरवठा करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्या अडथळ्यांची दक्षता घेतली, ही अडथळे लक्षात घेतली. त्यातला पहिला अडथळा होता तत्कालीन सावकार लोक, तत्कालीन सराफी पेढेवाले यांची भाषा आणि इंग्रजी, ब्रिटिश राजवटीमध्ये इंग्रजांची भाषा, कंपनीची भाषा यात कुठे तरी ताळमेळ नव्हता. ग्रामीण भागामध्ये ही भाषा त्या लोकांना कळत नसे. हा भाषिक प्रश्न सुरुवातीला निर्माण झाला की भाषिक ज्ञान, ब्रिटिशांचं भाषिक ज्ञान भारतीयांना नव्हतं. त्यानंतर जी दुसरी महत्त्वाची मर्यादा होती, दुसरी महत्त्वाची समस्या होती ती म्हणजे भारतीय लोक त्या काळामध्ये एक नोंद पद्धतीने फक्त आपण किती दिलंय, आपल्याकडून कोणी कोणी किती नेलंय त्या बाबींचा ते हिशोब ठेवत, परंतु ब्रिटिशाची द्विनोंदी पद्धतीची हिशोब ठेवण्याची पद्धत होती. म्हणजे आपल्याकडून किती जणांनी कर्जाने घेतलं, आपण दुसऱ्याकडून किती जणांनी पैसे घेतले आणि त्यामध्ये आपलं डेफिसिट आहे का, आपल्याकडे किती रक्कम पडून आहे, आपली रक्कम किती आपण कर्जाने देऊ शकतो, त्याचबरोबर कंपनीला ह्या रकमेपैकी आपण किती रक्कम द्यायला पाहिजे. कंपनीच्या अनुषंगाने, ईस्ट इंडिया कंपनीच्या अनुषंगाने ही ब्रिटिश राजवट त्या काळी विचार करत होती. मग एवढा मोठा कारभार चालवायचा आहे तर त्यासाठी भाषा, त्याचबरोबर हिशोब ठेवण्याची पद्धत ही वेगळी असायला पाहिजे, ही आपली असायला पाहिजे, असं ब्रिटिशांचं त्यावेळेस मत होतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की कंपनी ज्या लोकांकडून कंपनी चालवण्यासाठी किंवा कंपनी कर्ज उभारणी करत होती, तो कर्ज उभारणीचा दर म्हणजेच व्याजाचा दर हा अधिक चढा होता, अधिक जास्त होता. म्हणून या कारणामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्या निर्णयाचा परिपाक म्हणून काही अंशी ब्रिटिशांनी अशी पावलं उचलायला सुरुवात केली ज्या पावलावर आधारित काही अंशी बँका त्या काळात ब्रिटिशांनी तयार केल्याचं दिसून येतं. मग ब्रिटिशांनी ह्या समस्यावर उपाययोजना म्हणून नेमकं पाऊल कोणतं उचललं? त्यातलं पहिलं पाऊल होतं अभिकर्ता ग्रह किंवा एजन्सी हाऊस यांची स्थापना. मग हे अभिकर्ता ग्रह काय आहे? हे अभिकर्ता ग्रह किंवा एजन्सी हाऊस म्हणजे काय याचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेऊया. एजन्सी हाऊसचा थोडक्यात इतिहास पाहता आपणास असं दिसून येतं की इंग्रजांनी भारतात केलेली अभिकर्ता ग्रहाची स्थापना म्हणजे एक प्रकारे भारतामध्ये बँक व्यवसायाची केलेली सुरुवात होय. थोडक्यात हे अभिकर्ता ग्रह म्हणजे त्या काळातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बँका किंवा एजंट म्हणून काम करत होते, ज्या सुरुवातीला
फक्त मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी स्थापन केल्या गेल्या. याच दरम्यान 1770 साली बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना करण्यात आली. यासाठी मुख्यत्वे अलेक्झांडर अँड कंपनी या कंपनीने या बँकेच्या स्थापनेमागची एक बळकटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र कालांतराने ही कंपनी बंद पडल्यानंतर 1832 साली हिंदुस्थान बँकसुद्धा बंद करावी लागली. यानंतर अनेक बँका या ब्रिटिश राजवटीमध्ये कालांतराने पुढे येत गेल्या. त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे त्या बँका बंदही कराव्या लागल्या. दरम्यानच्या काळामध्ये आर्थिक मंदी आल्यामुळे काही बँका होत्याच्या नव्हत्या झाल्या. अशा प्रकारे आपण त्या काळामध्ये ब्रिटिशांनी चालवलेली एजन्सी ग्रहे सुरुवातीच्या काळामध्ये धडाक्यात सुरू झाली असली तरी मंदीच्या काळामध्ये मंदीच्या सावटामुळे त्या एजन्सी ग्रहाची काहीशी आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे या एजन्सी ग्रहांना, या अभिकर्ता ग्रहांना, एजन्सी हाऊसला ब्रिटिश हे बंद करणे भाग पाडले. म्हणजे काय की सुरुवातीला एजन्सी ग्रह चांगल्या प्रकारे चालले, त्यानंतर काही कारणास्तव त्यांचा कारभार ढिसाळ होत गेला, त्यांच्या प्रगतीमध्ये उत्तरोत्तर घट होत गेली आणि शेवटी मंदीच्या तडाख्यात हे सगळे एजन्सी ग्रह सापडल्यामुळे त्यांना त्या काळच्या परिस्थितीला तोंड देणे शक्य नव्हते. म्हणून ब्रिटिशांनी हे एजन्सी ग्रह काय केले, हे एजन्सी ग्रह ब्रिटिशांनी बंद पाडले किंवा हे बंद करण्यात आले. एजन्सी ग्रह बंद पडल्यानंतर ब्रिटिशांनी दुसरे महत्त्वाचे पाऊल उचलले, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार पाळण्यासाठी. हे सगळं ब्रिटिशांचं चाललं होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराला योग्य बळकटी देण्यासाठी. मग दुसरं महत्त्वाचं जे काय पाऊल उचललं ते पाऊल होतं प्रेसिडेन्सी बँक्स किंवा इलाका बँका. मग या इलाका बँका स्थापन करण्यामागचं नेमकं कारण हे आपण अभिकृता ग्रहाच्या झालेल्या ऱ्हासापोटी हे सगळं ब्रिटिशांनी केलं असं आपण म्हणू शकतो. मग ब्रिटिशांनी ह्या इलाका बँका स्थापन करण्याची पावले उचलली. यामध्ये महत्त्वाचं असं की ब्रिटिशांनी प्रामुख्याने 3 इलाका बँका स्थापन केल्या. त्यापैकी पहिली इलाका बँक होती बँक ऑफ बेंगॉल. 1806 मध्ये तिची स्थापना झाली. दुसरी इलाका बँक होती 1840 ची बँक ऑफ बॉम्बे आणि तिसरी इलाका बँक होती 1843 मधली बँक ऑफ मद्रास. तर आपण या इलाका बँकेमागची पार्श्वभूमी, या तीनही इलाका बँकेमागचा थोडक्यात इतिहास आज या ठिकाणी आपण जाणून घेऊया. ब्रिटिशांनी ह्या इलाका बँका स्थापन केल्यानंतर ब्रिटिशांनी एजन्सी ग्रहाची खेळी असफल ठरू लागल्याने तत्कालीन ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीच्या वित्तीय कारभाराला सक्षम आणि कार्यक्षम दोन्ही बाबींच्या अनुषंगाने एक अशी स्वतंत्र बँक असावी अशी मागणी त्या काळात जोर धरू लागली. या पार्श्वभूमीवर त्यांनी कंपनीच्या मुख्य इलाक्यामध्ये या इलाका बँकांची स्थापना केली. आपण पाहिल्याप्रमाणे बँक ऑफ बेंगाल कोलकात्यामध्ये 1806 मध्ये स्थापन केली. पूर्वी स्थापनेवेळी 1806 साली तिचं नाव बँक ऑफ कोलकाता हे होतं. मात्र 1809 मध्ये तिचं नाव बँक ऑफ बेंगाल असं करण्यात आलं. या बँकेला 1823 साली चलन छपाईचा अधिकार मिळाला. 1823 सालीच शाखा काढण्याचा सुद्धा अधिकार मिळाला. यानंतर 1840 साली बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 साली बँक ऑफ मद्रास या आणखी 2 इलाका बँकांची ब्रिटिश सरकारने स्थापना केली. ब्रिटिश राजवटीमध्ये अशा अनेक बँका या काळामध्ये स्थापन करण्यात आल्या. मात्र काही कारणास्तव त्या बँका बंद पडल्या. पुढे 1920 साली इम्पिरियल बँक ऑफ इंडिया या नावाची बँक या तीनही बँकांच्या एकत्रीकरणातून ब्रिटिशांनी तयार केली. म्हणजेच इम्पिरियल बँक ऑफ इंडिया या 3 बँकांच्या एकत्रीकरणातून उदयास आलेली बँक आहे. ती 1920 साली ही इम्पिरियल बँक ऑफ इंडिया त्या काळामध्ये उदयास आली होती. जसा जसा काळ पुढे जात होता तसा भारतामध्ये व्यापारी वर्ग त्याचबरोबर विशिष्ट उद्योगाला आधारून राहून काही मंडळी पुढे येत होती. ह्या मंडळींनी
भारतामध्ये त्या काळामध्ये संयुक्त भांडवली बँका स्थापन करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच भारतातील बँक व्यवसायाच्या टप्प्यामध्ये संयुक्त भांडवली बँका हा एक संयुक्त भांडवली बँकांची स्थापना होणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण ह्या टप्प्यामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, ज्या घटनाच्या पार्श्वभूमीवर आज आपली आजची बँकिंग प्रणाली अवलंबून असल्याचे आपल्याला दिसून येते. जर आपण संयुक्त भांडवली बँकेच्या स्थापनेचा थोडक्यात आढावा घेतला तो आपणास पुढील प्रमाणे घेता येईल की 1860च्या दशकामध्ये 1860च्या काळामध्ये अनेक नवीन बँकांचा उदय होत होता. जगामध्ये यादवी युद्ध, शेती, उद्योग या बाबीवर काही देशांनी सट्टा लावायला सुरुवात केली होती. भारतामध्ये मर्यादित जबाबदारी तत्वाचा आधार घेऊन भारतीयांनी सुद्धा बँक स्थापण्यास सुरुवात केली. या प्रकारे स्थापन झालेली पहिली संयुक्त भांडवली बँक, भारतातली पहिली संयुक्त भांडवली बँक म्हणजे औंध कमर्शियल बँक होती. तिची स्थापना 1881 झाली. म्हणजेच भारतात पहिली कमर्शियल बँक औंध कमर्शियल बँक या नावाने स्थापन झाली. ती तारीख होती 1881, ते साल होतं 1881. त्यानंतर 1894ला पंजाब नॅशनल बँक, 1901ला पीपल्स बँक ऑफ इंडिया, 1906 साली बँक ऑफ कॅनरा, 1907 साली इंडियन बँक, 1908 साली बँक ऑफ बडोदा, 1911 साली सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ म्हैसूर. या तीनही बँका 1911 साली स्थापन झाल्या. 1929 ते 1933 या काळामध्ये अमेरिकेमध्ये त्याचबरोबर जगामध्ये आर्थिक मंदीचा पेच निर्माण झाला. जागतिक मंदीच्या या काळामध्ये एकूण 373 बँका बुडाल्या. याच दरम्यान 1918 साली टाटा इंडस्ट्रियल बँक, 1911 साली युनियन बँक, 1923 साली आंध्रा बँक, 1925 साली सिंडिकेट बँक, 1932 साली विजया बँक, 1935 साली बँक ऑफ महाराष्ट्र, 1936 साली इंडियन ओव्हरसीज बँक, त्याचबरोबर न्यू इंडिया बँक या बँका स्थापन झाल्या. तर 1938 साली देना बँक स्थापन झाली. 1943 साली युनायटेड कमर्शियल बँक स्थापन झाली. त्याचबरोबर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सची सुद्धा याच साली स्थापना झाली. या पद्धतीने भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1860 नंतर हा जो काही बँक संयुक्त भांडवली बँक स्थापनेचा जो काही धडाका सुरू झाला तो होता मर्यादित जबाबदारी तत्वाच्या अनुषंगाने काही लोकांनी एकत्रित येऊन या संयुक्त भांडवली बँका या काळामध्ये चालू केल्या होत्या. ह्या बँकाच्या स्थापनेमागची पार्श्वभूमी लक्षात घेतली आणि आजची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आपणास लक्षात येईल की जवळजवळ 100, 110, 120 वर्षाचा इतिहास या आजच्या बँकांना असल्याचा दिसतो. मित्रहो, स्वातंत्र्यपूर्व काळामधील सावकार पद्धती ते 1943 पर्यंतची एकंदरीत बँक पद्धती आपण या लेक्चरमध्ये आज अभ्यासली. ती अभ्यासत असताना आपण सावकार पद्धती, सराफी पेढ्या, त्याचबरोबर विविध तत्कालीन ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या इलाका बँका असोत, त्याचबरोबर प्रतिनिधीगृह असोत, त्याचबरोबर कमर्शियल संयुक्त भांडवली बँका असोत, या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला तर आपणास एक परिस्थिती या ठिकाणी दिसून येते की जर पाश्चिमात्य देशाच्या युरोपियन देशांच्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये बँक व्यवसायाची सुरुवात त्या पातळीवर झाली नसती तर आजही आपण अधिक वेगळ्या पद्धतीने सावकारीच्या जाळ्यामध्ये असलो असतो. म्हणून कदाचित पूर्वीची परंपरागत बँक म्हणजे सावकारी आणि आजची आधुनिक बँक म्हणजे आपल्या सावकाराची नवी पिढी असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मित्रांनो, आज या लेक्चरमध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व बँकेच्या टप्प्यांचा
थोडक्यात आढावा घेतला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्वातंत्र्य उत्तर म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 ते 1991 म्हणजे जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर बँकेची निर्मिती, बँकेचा इतिहास कसा होता आणि आजपर्यंत म्हणजेच थोडक्यात स्वातंत्र्य उत्तर काळातील बँक व्यवस्थेची आजपर्यंतची परिस्थिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर मग आज या ठिकाणी आपण इथेच थांबूया. परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत